द सर्किट कसं तयार करायचं. द पाथ फॉलोड बाय अन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड द इलेक्ट्रिक सर्किट. जो पाथ आहे जिथून स्टार्ट झाला आणि जिथे संपतोय त्याला काय, तो पाथ, तो पूर्ण रस्ता असं आपण म्हणू शकतो, जेवढा एरिया आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, इलेक्ट्रिक सर्किट. व्हेन अन इलेक्ट्रिक गॅजेट्स इज कनेक्टेड टू द सेल, इलेक्ट्रिक सर्किट गेट कम्प्लिटेड. जेव्हा इलेक्ट्रिक गॅजेट्स म्हणजे जे जे आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे, मग वायर लागतोय, सेल लागतोय आणि मग तो बल्ब लागतोय, किंवा बल्ब नाही आपल्याला फॅन चालू करायचा आहे मग फॅन लावला आहे, किंवा कुठली मशीन चालू करायची ती मशीन लावली. हे सगळे काय आहेत, इलेक्ट्रिक गॅजेट्स आहेत की ज्यांना इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जे टेक पार्ट करणार आहे त्यांच्या कनेक्टिव्हिटीमधून करंट फ्लो होणार आहे, पुढे जाणार आहे. ओके, तर हे सगळे इलेक्ट्रिकल गॅजेट्स झाले. इज कनेक्टेड टू द सेल अँड देन द इलेक्ट्रिक सर्किट गेट्स कम्प्लिटेड. त्याच वेळेस इलेक्ट्रिक सर्किट हे कम्प्लीट होतं. इन अन इलेक्ट्रिक सर्किट देअर आर 4 मेजर कंपोनंट्स. 4 आणि महत्त्वाचे ते कंपोनंट्स असलेच पाहिजे. मग इलेक्ट्रिक सेल आहे, इलेक्ट्रिकल गॅजेट तुमचं ज्याला लावायचं आहे, मग फॉर एक्झाम्पल इथे बल्ब घेतला, मग तुम्ही फॅन घ्या किंवा एखादं अप्लायन्स घ्या. तिथं कंडक्टिंग वायर्स आपल्याला महत्त्वाच्या पाहिजे, आणि एक की पाहिजे, म्हणजे जसं आपण बटन म्हणतोय दॅट कॅन ओपन अँड क्लोज द सर्किट. म्हणजे जसं आपण बटन बंद केलं, चालू केलं की काय, फॅन ऑन होणार आहे, लाईट ऑन होणार आहे, बंद केलं की काय होणार आहे, ते ऑफ होणार आहे. तसंच इथे की आपण ठेवणार आहोत. राईट द while drawing an electric circuit diagram, specific symbols are used for different components in the circuit. खरं तर जेव्हा ड्रॉइंग करतो आपण इलेक्ट्रिक डायग्रॅम, तेव्हा स्पेसिफिक सिम्बॉल्स आहेत ते जे आपल्याला डिफरंट कंपोनंट्समध्ये यूज करायचे आहेत. मग कोणकोणत्या सिम्बॉलिकली केलं की आपल्याला सोपं जाणार. प्रत्येक वेळेस हा ॲमीटर एवढा मोठा इथं चित्र काढणे, व्होल्ट मीटर काढणे, हे काय सोयीस्कर जाणार नाही. बॅटरीचे असं मग तुम्ही एव्हरीडे असेल तर मग तिथे एव्हरीडे लिहिणार आहेत का, तर नाही. मग जे काय असेल ते सिम्बॉलिकली असेल तर काय, कोणत्याही कंपनीचं असू दे, काय असणार आहे ते सिम्बॉलवरनं आपल्याला त्यांना गेस करायचं आहे, ओळखायचं आहे. मग इलेक्ट्रिक डिव्हाइसला आणि सिम्बॉल्स हा असं आपल्याला चार्ट तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे, पेज नंबर 36वर. हा मात्र चार्ट आपण आता करणार आहोत. बघा, इलेक्ट्रिक सेल्स आहेत आणि त्यांचे सिम्बॉल्स आहेत. दिस आर द सिम्बॉल. बघा कसं ड्रॉ केलेलं आहे. इथे छोटी लाईन एक आहे, जस्ट स्ट्रेट लाईन, आणि मध्ये आपल्याला त्याला कट करायचं आहे. कट केल्यावर इकडे एक स्मॉल लाईन, इकडे मोठी लाईन. बघा आपण असंही शो करू शकतोय. सिम्बॉल हा कसा काढलेला आहे. इकडे ही अशी लाईन, ही काय पहिली आहे ती स्मॉल काढायची, आणि दुसरी त्यांच्यामध्ये काय आहे गॅप, तिथं काही जॉईन करायचं नाही, आणि इथून पुन्हा ही आपल्याला स्ट्रेट लाईन. इकडे जी मोठी असणार आहे तिथे काय आहे, प्लस सिम्बॉल द्यायचा, आणि स्मॉल लाईनच्या इथे नेहमी आपल्याला काय आहे, निगेटिव्ह मायनस सिम्बॉल द्यायचा आहे. ओके, म्हणजेच काय, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. हा आपल्याला काय, दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द इलेक्ट्रिक सेल. ओके, त्या पेजवर पण तुम्हाला तिथे दिलेलं आहे, त्याचा यूज पण दिलेला आहे. तर हा पूर्ण चार्ट जो आहे तुम्हाला तो एकदा वहीमध्ये लिहून काढायचा आहे. 3 कॉलम्स करायचे तुम्हाला. आता पिक्चर्स जे आहेत ते पिक्चर ड्रॉ करू नका, डायरेक्टली कंपोनंटचं नेम, सिम्बॉल आणि यूज असं आपल्याला लिहायचं आहे. आणि इलेक्ट्रिक सेल कसा सिम्बॉल आहे, तर स्ट्रेट लाईन, इथला मधला भाग जॉईन करायचा नाही आहे. इकडे स्मॉलेस्ट लाईनला नेहमी मायनस पाहिजे आणि बिगर लाईनला काय, प्लस साईन पाहिजे. त्यानंतर बल्ब जो आहे तो अगदी सिम्पल वेने बघा अशा आपण काढलेला आहे. तुम्हाला इथं पुन्हा ड्रॉ करून दाखवते. अशा प्रकारे अशा प्रकारे इथे, आणि ह्याला पुन्हा काय आहे, सर्कल काढायचं आहे. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ काय म्हणू शकतो आपण, बल्ब हा अशा प्रकारे रिप्रेझेंट. अजून प्रॉपरली तुम्हाला पुस्तकात पण दाखवलेला आहे, शो केलेला आहे, तसाही तुम्ही काढला तरी चालेल. ओके, त्यानंतर की जी आहे ती अशा प्रकारे 2 वेने दाखवले बघा. अशी पण आपल्याला दाखवता येईल, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा कीमध्ये पण 2 आहेत पॉईंट. एक आहे ऑन ऑफचं जे आहे बघा, प्लग की जी असते ती ऑन ऑफ मोडवर आपल्याला माहिती पाहिजे. टू स्टॉप द करंट, फ्लो ऑफ करंट फ्लोईंग इन द सर्किट बाय द डिस्कनेक्टिंग 2 ends ऑफ द वायर, अँड टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट in a circuit by connecting the 2 ends of the wire. Okay, close tab key or the plug key. Open tab key जी आहे ती कशासाठी, टू स्टॉप द ओपन असेल. आता ही ओपन आहे. ओके,
हा काय आहे ओपन आहे, म्हणजे इथं काय झालेलं आहे फ्लो ऑफ करंट काय झालेलं आहे स्टॉप झालेला आहे. ओके, आणि जेव्हा ती क्लोज होईल, क्लोज कशी होणार आहे, हा ओपनसाठी आहे. ओके, हा जो ओपनसाठी आहे, पण आता हा क्लोज म्हणायला गेलं तर आपण सरळ लाईन इथे इथे अशी जॉईंट झाली आहे, म्हणजे इथं हा जो पोर्शन आहे तो काय झालेला इथे आपण टॅप तो असा त्याच्यावर दाखवणार चिटकलेला दाखवणार, ती काय झाली ऑफ झालेली, बरोबर आहे. क्लोज टॅप की असं आपण इथे म्हणणार की तिथे काय झालेलं आहे करंट चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण अजून एका पद्धतीने की दाखवता येते की जे आपल्या बुकमध्ये पण दाखवले. हा असा इथे ब्रॅकेट आहे, इकडे एक ब्रॅकेट आहे आणि पुन्हा इथे ही लाईन, असे ब्रॅकेट्स दाखवले. ही काय झालेली आहे ओपन टॅप की आहे. ओके, ओपन की आहे, मग इथं काय होणार आहे ओपन आहे म्हणजे करंट फ्लो हा काय झाला स्टॉप, इथं करंट फ्लो होत नाही. जेव्हा इथे आपण एक डॉट दाखवू दोघांच्या मध्ये बरोबर, तिथं काय झालं ती क्लोज झाली. तर इथं डॉट दाखवायचं म्हणजे काय, खरं तर तिथे काय आहे एक त्या मेन जर तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट बघितलं तर एक छोटंसं त्याच्यामध्ये होल असतं आणि वरती अशी की असते, ती त्याच्यामध्ये अशी दाबायची असते, घुसवायची असते, आणि मग ती काय होते तिथे क्लोज होते. जेव्हा ती क्लोज होते तेव्हा तिथे काय झालेलं आहे करंट फ्लो झाले. बघा लक्षात घ्या शब्दांमध्ये, जेव्हा की ओपन असते तेव्हा करंट स्टॉप असतो, जेव्हा की क्लोज असते ह्या सिम्बॉल्समध्ये की क्लोज असते तेव्हा करंट स्टार्ट होतो फ्लो व्हायला. ओके, इथं थोडंसं आपल्याला शब्दांकडे असं जायचं नाहीये, लक्षात ठेवायचं ओपन टॅप की असेल तर तिथे काय आहे करंट फ्लो होणार नाहीये, आणि क्लोज टॅप की असणार आहे तेव्हा तिथे करंट फ्लो होणार आहे. ओके, म्हणून आपल्याला सर्किट डायग्राम काढताना पण नेहमी क्लोज टॅप की काढायची असते. ओके, नाऊ लेट अस सी द की ही झालं. आता वायर आपल्याला अशी स्ट्रेट लाईनमध्येच वायर दाखवायची, वाकडी तिकडी नाही. तुम्ही वायर कशी पण ठेवली तरी जाते, इकडून गेलं ती वाकडीच दिसणार, तसं नाही. पण सर्किट डायग्राम काढताना आपल्याला स्ट्रेट लाईनमध्येच ठेवायची. बॅटरीज जे आहेत इथे 2 बॅटरीज असेल तर मग काय आहे, जसे आपण ही सिंगल बॅटरी म्हणजे सेल झाला, एकच आहे म्हणजे तो सेल, आणि एकापेक्षा जास्त असतात तेव्हा त्यांना काय म्हटलं तर बॅटरी म्हटलं जाते. आणि ती कशी आपल्याला शो करायची असते, दिस इज द वन सेल. ओके, हा वन सेल झाला पहिला सेल, त्यालाच आपल्याला अजून एक सेल लावायचा आहे, मग तिथं पुन्हा त्याला एक छोटी लाईट, पुन्हा मोठी, ही काय झाला दुसरा सेल, आणखीन एक सेल लावायचा असेल, पुन्हा छोटी, पुन्हा. इथं मात्र काय आहे ह्या मोठ्याने इकडच्या लाईनमध्ये दुसरा सेल जेव्हा सुरू होतं तिथं तिथे जॉईन करणं आवश्यक आहे. पुन्हा आपण चौथा सेल जॉईन करायचा असेल मग इथे लाईन ड्रॉ करा, ही स्मॉलर लाईन, ही बिगर लाईन. ओके, आणि मग ह्या सगळ्यांचं काय एकत्रितपणे आपण द्यायचं आहे, दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल, आणि इथे वायर पुन्हा आहे, आणि दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके, अशा प्रकारे आपण इथे काय आहे बॅटरी आहे, दिस इज द बॅटरी. जेव्हा एकापेक्षा जास्त सेल तिथे जॉईन असतात एखाद्या सर्किटमध्ये तेव्हा तिथे बॅटरी फॉर्म होते. व्होल्ट मीटर जो आहे तो पण अतिशय सोपा आहे. वायरला आपल्याला मध्येच काय आहे गोल काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये व्ही लिहिलं की तो व्होल्ट मीटर झाला, त्याचं एक टर्मिनल पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ॲमीटरमध्ये सुद्धा त्याला ए लिहिलं, कॅपिटल ए लिहिलं की तो काय होणार आहे ॲमीटर. त्यानंतर काय आहे रेझिस्टर जे आहे तर रेझिस्टॉट वगैरे हे काही कन्सेप्ट आपल्याला ह्याच्या पुढच्या कन्सेप्टमध्ये बघायचे आहेत. आता रेझिस्टर म्हणजेच काय तर काय आहे रेझिस्टन्स, हे काय आपल्याला तर फक्त सिम्बॉल बघून घेऊया. फक्त तिथे काय झिगझॅग लाईन अशी दाखवायची आणि त्याच्यावरती आर लिहिलं की ते रेझिस्टर आहे. मग रेओस्टॅट म्हणजे काय रेझिस्टर्समध्ये पुन्हा पॉवर कमी जास्त करायची असेल तर तिथे काय व्हॅरिएबल म्हणजे आपल्याला चेंज व्हॅरिएबल म्हणजे व्हॅरी होत असेल, चेंज करायचं असेल मध्ये मध्ये आपल्याला, तर आपल्याला रेओस्टॅटची मदत घ्यावी लागते. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे डिफरंट सिम्बॉल्स ने सर्किट्सचे जे डिव्हायसेस आहेत गॅजेट्स आहेत ते आपल्याला शो करता येतात की जेणेकरून आपण इझी वेने ते इलेक्ट्रिक सर्किट दाखवू शकतो, शो करू शकतो किंवा ड्रॉ करू शकतो. ओके, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात. आता रेझिस्टन्सची कन्सेप्ट आपण बघतोय.
इज मीन बाय रेझिस्टन्स. आता जो शब्द आपण रेझिस्टर बोलला त्याचंच हे रेझिस्टन्स ही आधी कन्सेप्ट कळली की रेझिस्टर करणार आहे. बघा इथे आपल्याला दिसतंय मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन अँड इलेक्ट्रिक सर्किट कॉन्स्टिट्युएंट्स अँड इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन मोशनाइज असतात एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये तेव्हा तिथे ते इलेक्ट्रिक करंट कॉन्स्टिट्यूट करतात, इलेक्ट्रिक करंट फॉर्म करतात. द इलेक्ट्रॉन्स हाऊएव्हर आर नॉट कम्प्लिटली फ्री. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे कम्प्लिटली फ्री असतात नाही नसतात. टू मूव्ह विदिन अ कंडक्टर दे आर रिस्ट्रेन बाय द अट्रॅक्शन ऑफ द ॲटम्स अमॉंग विच दे मूव्ह. ते काय रिस्ट्रेन केलं जातं, त्यांना चार्ज प्रोव्हाइड केला जातो आणि त्याच्यामुळे मग ते काय मूव्ह होत आहेत, अट्रॅक्ट होत आहेत. टू मूव्ह दस द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स थ्रू द कंडक्टर इज ॲबस्ट्रॅक्टेड विच लीड्स टू द रेझिस्टन्स टू द करंट. आणि त्याच्यामुळे तिथे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहे, काही वेळेस त्यांच्यामध्ये ॲबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय अडथळा येतो की ज्याच्यामुळे काय आहे लीड्स टू द रेझिस्टन्स टू द करंट. त्याच्यामुळे त्या करंटमध्ये कुठेतरी काही वेळेस अडथळा निर्माण होतो. काही वेळेस तो अडथळा काही वेळेस मुद्दामच आणला जातो. कारण काही काही वेळेस बघा आपल्याला घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस काही काही वेळेस व्होल्टेज जे आहे व्होल्टेजचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे कमी जास्त असं आपल्याला दिसतं भाग बुक करताना लाईट वगैरे आवाज येतो. काय तिथे व्होल्टेज कमी जास्त होत असतं. मग अशा वेळेस जर हे रेझिस्टन्स असतील तर आपल्या त्या गॅजेट्स कुठलेही खराब होणार नाही, इझिली खराब होणार नाही. आणि म्हणून आपण त्यावेळेस मग काय करतो लगेचच मोठे मोठे अप्लायन्सेस शक्यतो स्विच ऑफ करतो की जेणेकरून ते खराब होऊ नये म्हणून. म्हणजेच ह्या व्होल्टेजमुळे ते अप्लायन्सेस खराब होत असतात आणि त्यामुळे ते व्होल्टेज जर प्रॉब्लेम असेल तर मग तिथे रेझिस्टन्समुळे खरं तर ते टिकत असतात. पण तरीसुद्धा आपण आणखीन बेटर त्याचं प्रिकॉशन म्हणून काय करतो ते बंद स्विच ऑफ करून टाकतो. काही काही वेळेस समजा ते चुकून ऑन राहिले तरी पण ह्या रेझिस्टन्समुळे ते काय होणार आहे प्रोटेक्ट होणार आहेत. ओके ओके वी विल स्टार्ट. There is the a substance which offers a low resistance to the conductor are called as the good conductor. Okay, and the substance which like the glass, wool, paper, cotton, rubber are offers a very high resistance to the current. Therefore, they are termed as the insulator. बघा आपण हेच आपण बघूयात काय काय आपण एक्झाम्पल घेतलेले आहे. तर गुड कंडक्टरमध्ये हे कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे, हे सगळे काय गुड कंडक्टर. का बरं त्यांच्यामध्ये लो रेझिस्टन्स असतं. रेझिस्टन्स लो. रेझिस्टन्स म्हणजे काय आपण थोडक्यात म्हटलं तर मगाशी अडथळा. जिथे अडथळा कमी असणार आहे तिथे काय आहे आपल्याला इझिली पुढे जाता येणार आहे. जिथे अडथळा नाही आहे तिथे काय आहे तिथे अडथळा जास्त आहे तिथे काय पटकन करंट पुढे जाणार नाही, पास होणार नाही. म्हणजे ग्लास, वूल, पेपर हे इथं काय आहे भरपूर रेझिस्टन्स एकदम हायेस्ट रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे पुढे इझिली इलेक्ट्रॉन्स पुढे जाऊ शकत नाही कॉटन रबरमधून सुद्धा. तर त्याच्यामुळे ते काय आहे दे आर कॉल्ड एज अ इन्सुलेटर ऑर वी कॅन से द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दीज आर द गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड दीज आर द बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तसं आपण बघायला गेलं आणखी कंडक्टर हॅव्हिंग द सम रेझिस्टन्स इज कॉल्ड एज द रेझिस्टर. लक्षात येतं कंडक्टर जर आपण बघायला गेलो conductors having the some appreciable resistance is called as the resistor. आता हा रेझिस्टर आहे. हा अगदी आता इथे जरी मोठा दिसत असेल अगदी छोटासा आपल्याला ते तारेला अगदी आपल्या पाव बोटा एवढंच त्याची काय आहे लेंथ असते. एवढ्याच लेंथचा तो रेझिस्टर असतो. त्याच्यावर असे छोटे कलरफुल असे बँड्स आपल्याला दिसून येतात आणि काय आहे ते तारेला लावले. मग हे रेझिस्टर ॲप्रिसिएबल रेझिस्टन्स असतं त्याच्यामध्ये की जो कंडक्टर म्हणून उपयोग करत असतात. प्रत्येक कुठल्याही सर्किटमध्ये एखादा रेझिस्टर असलं की काय त्या कंडक्टरचा जास्त धोका निर्माण होत नाही. असं आपण त्या सर्किटचा जास्त धोका आपण होणार नाही आपण तिथे म्हणू शकतो. आता बघा जेव्हा रेझिस्टन्स एक कन्सेप्ट लक्षात आली आहे तर तुम्हाला रेझिस्टर ही लक्षात आहे. रेझिस्टन्स जो रेझिस्टन्स अप्लाय करतोय त्या सर्किटमध्ये त्याला रेझिस्टर असं म्हणायचं आहे. ओके आता आपण पुढच्या दॅट इज द ओहम्स लॉ. ओके आता ओहम्स लॉ हा सुद्धा काय आहे करंट इलेक्ट्रिसिटीच्या ह्याच्यावरच आपल्याला बघायचा आहे. जो अतिशय महत्त्वाचा हा लॉ आहे की जो आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याचं महत्त्व दिलेलं आहे. पुढे तुम्हाला करिअरमध्ये सुद्धा त्याचं हे आपले करायचं आहे. मग आता जॉर्ज ओहम नावाचा एक सायंटिस्ट होता. इन द 1827 अ जर्मन फिजिसिस्ट जॉर्ज सिमन ओहम found out the relationship between the current I
flowing in the metallic wire and the potential difference V across its terminal. ओके, 1827 मध्ये तुम्ही बघितलं असेल तर काय आहे, एक जर्मन फिजिसिस्ट होता जॉर्ज सिमन ओहम नावाचा. ओके, तो काय त्याने काय फाउंड केलं, त्याने रिलेशनशिप शोधून काढलं आय आणि पोटेन्शियल डिफरन्स. जसं मगाशी आपण बघत होतो, आय म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स तिथे सुटेबल असायला पाहिजे, तर तिथे काय आहे करंट फ्लो होऊ शकतो. म्हणजे हाय पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलकडे करंट लगेच आपण पास होतं हे बघितलं. तर हीच रिलेशनशिप काय आहे आपण म्हणू शकतो फॉर्म्युल्याच्या स्वरूपात सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न ह्या जॉर्जने केला आणि त्याच्यावर वेगवेगळे प्रयोगसुद्धा त्याने वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघितलेले आहेत. ओके, he started that the electric current flowing through a metallic wire is directly proportional to the difference, potential difference V. त्याने स्टेट काय केलं, त्याचं एक स्टेटमेंट केलं की जो काही इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो एका मेटॅलिक वायरमधून, तो काय आहे कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, पोटेन्शियल डिफरन्सशी. म्हणजेच काय आहे, जर तुम्हाला एखाद्या ह्याच्यातला इलेक्ट्रिक करंट, आता तिथे काय आहे प्रपोर्शनॅलिटी दिलेली आहे. प्रपोर्शनॅलिटी म्हणजे ते एकमेकांवर डिपेंड्स आहेत. जर तुम्हाला करंट फ्लो करायचा असेल तर तिथं पोटेन्शियल डिफरन्स आवश्यक आहे, हे तर कन्सेप्ट आपल्या लक्षात आली आहे. पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर तिथे करंट फ्लो होणार नाही. ओके, मग तिथे पोटेन्शियल डिफरन्स आहे, करंट फ्लो होतोय, पण आपल्याला जास्त करंट फ्लो करायचा आहे. समजा मोठ्या मोठ्या जेव्हा अप्लायन्सेसमध्ये आपल्याला काय इलेक्ट्रिक करंट, जास्त व्होल्टेजचा तिथे इलेक्ट्रिक करंट, जर फॅक्टरीज आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलात तुम्ही मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये, मग कंपन्यांमध्ये ते मोठमोठी मशिनरी असतात. आपल्या घरातले अप्लायन्सेस अगदी त्याच्या पुढे निग्लिजिबल आहे, त्याला अगदी खूप कमी व्होल्टेजचा करंट लागतो आपल्या घरात असल्या, मग तिथे अगदी खूप हाय व्होल्टेजचा काय आहे आपण म्हणू शकतो करंट लागत असो तरच त्या वर्किंग होत असतात. मग त्या ठिकाणी मग त्या मशीनप्रमाणे जर त्यांच्यामध्ये करंट वाढवायचं असेल तर तिथे काय आहे पोटेन्शियल डिफरन्स वाढवायला हवा आहे असं ओहमने सांगितलं. जर तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही तुमचा एक्सेस केला तर ऑटोमॅटिकली तुमचं काय होणार आहे, करंट एक्सेस होईल. जर तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स लो केला तर तुमचा करंट लो होईल, कारण त्यांच्यामध्ये कसं आहे प्रपोर्शनॅलिटी, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ मेटॅलिक वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. पण हे स्टेटमेंट त्याने स्टेट करताना काही अटीसुद्धा घातल्या. मग काय काय तर अक्रॉस इट्स एंड्स प्रोव्हाइडेड द फिजिकल कंडिशन्स, त्यांच्या एंडला काही फिजिकल कंडिशन्स ऑफ द वायर सच ॲज, ह्या फिजिकल कंडिशन आपल्याला काय तिथे सेट करावे लागतील. काय काय, सच ॲज द लेंथ, त्यांची लेंथ प्रॉपर ठेवायला पाहिजे, क्रॉस सेक्शनल एरिया प्रॉपर ठेवायला पाहिजे, टेम्परेचर अँड मटेरियल रिमेन्स द कॉन्स्टंट, रिमेन्स द सेम, हे सगळे सेम असतील. तुम्ही म्हटलात हां आधी आता ह्याच्यातून एखाद्या अप्लायन्सेसला करंट कमी पडतोय, तुम्ही काय पोटेन्शियल डिफरन्स वाढवताय, पण तुम्ही त्याचबरोबर समजा त्याची लेंथ पण चेंज केली, त्याचं क्रॉस सेक्शनल एरिया चेंज केला, तिथलं असलेलं टेम्परेचर चेंज केलं किंवा मटेरियल चेंज केलं, तर मात्र तो तुम्हाला फरक पटकन दिसून येणार नाही. ते जे काय आहे ते कॉन्स्टंट ठेवा आणि मग आधीचा करंट आणि आत्ता तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स वाढवल्यावर अप्लाय केलेला करंट ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच तिथे काय दिसणार आहे, फरक दिसणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कॉन्स्टंट असतील, लेंथ म्हणजे लांबी त्याची, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे कुठून कुठपर्यंत जाणार आहे तिथे, आणि टेम्परेचर तिथं असलेलं त्याच्या आजूबाजूला असलेलं टेम्परेचर किती आहे, तापमान किती आहे, आणि मटेरियल तुम्ही कोणतं मटेरियल, मग कॉपर वायर वापरली आहे, सिल्वर वापरली आहे, काय आहे गोल्डन आहे असं म्हणू आपण, किंवा कुठलं तांब्याची वायर, आयर्न वापरलेलं आहे, असं कोणतं जे आहे ते जे काय असेल ते रिमेन्स द सेम. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कॉन्स्टंट आणि सेम ठेवायचा प्रयत्न केला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल की इलेक्ट्रिक करंट हा काय पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्ट प्रोपोर्शन करतो. म्हणजेच काय त्याच्यासोबत तो वाढतो, तो वाढला की हा वाढतो, हा वाढला की हा वाढतो असं आपण म्हणू शकतो. किंवा पोटेन्शियल डिफरन्स कमी झाला की करंट आपल्याला कमी दिसेल, किंवा करंट कधी कमी दिसणार आहे, जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स कमी होईल तेव्हाच आपल्याला कमी दिसणार आहे. दिस इज द कॉल्ड ॲज, हे आपल्याला स्टेटमेंट म्हणून कम्प्लीट आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. काय आहे ओहम्स लॉचं, काय आहे ओहम्स स्टेटेड दॅट द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ मेटॅलिक वायर, काय आहे इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग, बघा तुम्ही डायग्रॅमॅटिकली केली की तुम्हाला ऑटोमॅटिकली वाक्य सुचणार आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द मेटॅलिक वायर, कुठल्याही मेटलच्या वायरमधून, इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टर्मिनल्स. बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स व्ही अक्रॉस इट्स एंड्स प्रोव्हाइडेड द फिजिकल कंडिशन्स, प्रोव्हाइडेड द फिजिकल कंडिशन, फिजिकली आपण त्या कंडिशन बरोबर ज्या आहेत कंडिशन्स त्या आपल्याला ऑफ द वायर सच ॲज लेंथ,
क्रॉस सेक्शनल एरिया, टेम्परेचर अँड मटेरियल. बघा 4 गोष्टी. लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया, टेम्परेचर अँड मटेरियल रिमेन्स द सेम. लक्षात आहे. हे 2-3 वेळेस तुम्ही वाचत वाचत लक्षात अर्थ डोक्यात ठेवा आणि सारखं सारखं वाचन केलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली हा लर्न होणार आहे. काही अवघड असं नाही आहे. लक्षात येते. इलेक्ट्रिक करंट काय आहे, पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्ट प्रपोर्शन करतो. फक्त आपल्याला त्याच्या मागे पुढे थोडीशी फॉर्मॅलिटी लावायची. इलेक्ट्रिक करंट काय आहे, कुठून तरी फ्लो होत असतो. कोणातून फ्लो होत असतो, मेटॅलिक वायरमधून. ओके. आणि इज द डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड्स प्रोव्हाइडेड फिजिकल कंडिशन. कोणकोणत्या फिजिकल कंडिशन असतात त्याच्या लागून, तर त्या वायरची लेंथ, वायर सच ॲज लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया, टेम्परेचर अँड मटेरियल रिमेन्स द सेम ऑर रिमेन्स द कॉन्स्टंट असं लिहिलं तरी चालणार आहे. लक्षात आहे. पण शक्यतो लँग्वेज आपण चेंज करायची नाही. ॲज अ डेफिनेशनमध्ये जसं लँग्वेज चेंज करून चालत नाही, तसंच इथे सुद्धा लँग्वेज शक्यतो चेंज करायची नाही, तरच तुम्हाला कंप्लीट मार्क्स मिळणार आहेत. ओके. जसं ओहम्स लॉने मग ते प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा काही एक्सपेरिमेंट सगळ्यांसमोर ठेवलेले आहे. मग त्या एक्सपेरिमेंटचा आता आपण अभ्यास करणार आहोत. बघा इथे ही लेंथ आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया असं म्हटलं जातं, आणि हे जे वापरले ते मटेरियल ऑफ द कंडक्टर. आता ओहम्स लॉचं इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे. दॅट इज अ मॅथमॅटिकली वी कॅन राईट आय व्हॅरीज व्ही. आय म्हणजे कोण, करंट. व्ही म्हणजे काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स. तर ऑर वी कॅन से व्ही अपॉन आय इज इक्वल टू कॉन्स्टंट. बघा आपल्याला प्रपोर्शनॅलिटी आपण जेव्हा शिकलो होतो तेव्हाच आपल्याला मॅथ्समध्ये 7th 8thलाच झालेलं आहे की तिथे काय एक कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी ठेवलं की त्यांच्यामधलं हे व्हॅरिएशनचे जे साईन आहे ते आपण काय काढू शकतो. म्हणजेच काय येईल इथं, खरं तर आय इज इक्वल टू आपण म्हणू शकतोय. बघा आता आपण समजा इक्वेशन असं लिहिलं इथे, ह्या ठिकाणी आपण समजा दाखवलं तुम्हाला आय व्हॅरीज व्ही, म्हणजे आपण म्हणू शकतो व्ही व्हॅरीज आय असं पण आपल्याला होईल. बरोबर आहे. मग व्ही इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू आर आय. ओके. आर इंटू कॅपिटल आय मीन्स वॉट, करंट. मग आता आर हा आपण इथेच ठेवला आणि आय काय करूयात, खाली इकडे डिव्हिजनला नेऊयात. मग आपल्याला काय होईल बघा, समजा लिहिता येईल आपल्याला व्ही अपॉन काय येईल, व्ही डिवायडेड बाय आय इज इक्वल टू आर. ओके. हे जे इक्वेशन आहे तेच इथं आपल्याला दिसतंय. व्ही अपॉन आय इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज द आर. इथं आर हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपण घेतलेला आहे. ओके. व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर, therefore व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजेच आर आय असं आपण लिहिणार आहोत. आर इज अ कॉन्स्टंट फॉर द मेटॅलिक वायर ॲट द गिवन टेम्परेचर अँड इज कॉल्ड इज रेझिस्टन्स. आरला काय म्हणायचं, कॉन्स्टंट ऑफ मेटॅलिक वायर ॲट द गिवन टेम्परेचर अँड इज कॉल्ड इज रेझिस्टन्स. आजला काय म्हणणार आपण इथे, हा रेझिस्टन्स आहे त्याच्यामध्ये. ओके. व्ही हा पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि आय हा करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. ओके. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन लक्षात घ्यायचं आहे.